श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 11 नृग राजाची कथा. श्री गणेशाय नमः. गत अध्यायातील गोदानाचे महत्त्व हे सूत्र हाती धरून सूत शौनकादिक ऋषींना पुढील कथाभाग निवेदन करतात. ते म्हणतात की नारायणाशी संवाद चालू असताना ते नारदांना सांगतात, लक्ष्मीने एक प्रश्न विचारला की स्वामी, ह्या मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा. हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिय, जो जपतप करणारा आहे, तो जो ज्ञानी, अभ्यासक, वेदवान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्छीलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यास जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम असे फल प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पालटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडवून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून वा अन्यायाने हिरावून घेऊ नये. तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्य पूज्य आणि वंदनीय मानतो, त्याप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे असे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणार असू तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर नृग राजाप्रमाणे दान करूनही जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही घडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा त्या नृग राजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मीने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, अगं अशी उतावीळ होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृग राजाची कथाच सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षापूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात, नृग राजाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेले. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हातून दान धर्म कढावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्यपदरी गोळा केले होते. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृग राजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत गेली ती नृगराजाच्या गोशाळेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे. ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्री माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस. तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान, माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण या दुसऱ्या ब्राह्मणाशी भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे. मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी-तुमरी आणि शेवट मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना अन त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृग राजाचे हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले, पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागावलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास. तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला.
म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईने त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मीदेवीने काळजीच्या स्वरातच विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातल्या मिळालेल्या शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याच पुण्याईने उद्धार कसा झाला तो ऐक. एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दयाद्र वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, अधिक मासात गोदान पुण्य पदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हातांनी त्या विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य ध्येय धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. वाल्मिकी ऋषींनी राजा द्रुढधन्वास ही कथा सांगितली. ती ऐकून राजानेही विनम्र भावे श्री पुरुषोत्तमास वंदन केले. आता पुढचा कथाभाग पुढील अध्यायात.